नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC पॅटर्ननुसार तलाठी भरती 2026 करता काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाअंतर्गत राष्ट्रपती राजवट म्हणजेच राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, कलम 356। तर आपल्या भारतीय राज्यघटनेच्या पहा कलम 356 या कलमाअंतर्गत राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट जे की राज्यात घटनात्मक यंत्रणा कोलमडल्यास लागू केली जाते। तसेच पहा कलम 368 हे जे कलम आहे तर हे कशासाठी आहे तर ते घटना दुरुस्ती घटना दुरुस्ती प्रक्रियेशी कलम 368 संबंधित आहे। तसेच कलम 352 हे जे आहे तर ते पहा राष्ट्रीय आणीबाणी यांच्याशी संबंधित कलम 352 आहे। आणि कलम 360 हे जे आहे तर ते पहा आर्थिक आणीबाणीसाठी कशासाठी आर्थिक आणीबाणीसाठी कलम 360 संबंधित आहे। मग या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक दुसरा, 2030च्या राष्ट्रकुल खेळाचे आयोजन कोणता देश करणार आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, भारत। तर 2030च्या राष्ट्रकुल खेळाचे आयोजन भारत हा देश करणार असून यामध्ये शतक महोत्सवी स्पर्धा ही पहा गुजरात राज्यातील अहमदाबाद या ठिकाणी गुजरात राज्यातील अहमदाबाद या शहरामध्ये पार पडणार आहे, जे की यापूर्वी 2010 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेले होते। आणि 2030 मध्ये ही जी स्पर्धा आहे तर ती भारतात होणारी असून दुसरी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असेल। या प्रश्नाचं मग आपलं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक तिसरा, ग्रामपंचायत सदस्याचा कार्यकाळ हा साधारणपणे किती वर्षाचा असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा 5 वर्ष। तर भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी ग्रामपंचायतीच्या सदस्याचा आणि सरपंचाचा कार्यकाळ हा साधारणपणे एकूण 5 वर्षाचा असतो। ऑप्शन क्रमांक 3 या आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4, गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने दुर्बीणच्या सहाय्याने खालीलपैकी काय शोधून काढलेले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, गुरुचे प्रमुख चंद्र। तर पहा गॅलिलिओ हा जो शास्त्रज्ञ होता तर तो कोणत्या देशाचा होता तर तो इटली या देशाचा होता। कोणत्या? इटली या देशाचा तो खगोलशास्त्रज्ञ होता, ज्याने की स्वतः तयार केलेल्या दुर्बीणच्या सहाय्याने 1610 मध्ये सन 1610 मध्ये गुरु ग्रहाचे प्रमुख 4 उपग्रह त्याने शोधून काढलेले होते। तर गुरु ग्रहाचे प्रमुख 4 उपग्रह कोणकोणते होते तर ते पहा, पहिला आहे लो, दुसरा आहे युरोपा, तिसरा आहे गॅनिमेड आणि चौथा आहे पहा कॅलिस्टो। असे 4 उपग्रह त्यांनी शोधून काढलेले होते गुरु या ग्रहाचे। ऑप्शन क्रमांक 1 या आपला प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5, वास्को द गामा भारतात सर्वात प्रथम इसवी सन 1498 मध्ये कोठे आगमन झालेले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, कालिकत। तर पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा जो होता तर तो पहा 20 मे 1498 मध्ये केरळ या राज्यातील कालिकत या बंदरावर तो सर्वात प्रथम दाखल झालेला होता। आणि तो आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून समुद्रमार्ग भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन ठरलेला होता, जे की कालिकत या ठिकाणी पोहोचल्यावर त्याने तेथे तिथला स्थानिक राजा कोण होता तर तो झामोरिन झामोरिन याची भेट त्यांनी घेतलेली होती। ऑप्शन क्रमांक 2 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6,
इम्फाळ ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 मणिपूर. तर इम्फाळ ही पहा मणिपूर या राज्याची राजधानी आहे. तसेच पहा मिझोरम या राज्याची राजधानी कोणती आहे? तर ते ऐझवाल आहे. कोणती? ऐझवाल. मिझोरम या राज्याची राजधानी ऐझवाल आहे. नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर ती कोहिमा आहे. कोणती? कोहिमा. आणि सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? तर ते गंगटोक. कोणते आहे? गंगटोक. लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने मिळालेले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 रौलेट कायदा. तर पहा 1919मध्ये कधी? सन 1919मध्ये ब्रिटिशांनी रौलेट हा कायदा संमत केलेला होता. तर या कायद्यानुसार कोणत्याही भारतीयाला विना चौकशी संशयावरून तुरुंगात डांबता येत होते. म्हणूनच या कायद्याला पहा बिना वकील, बिना अपील, बिना दलीलचा कायदा किंवा काळा कायदा म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 1 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारतामध्ये पहिले अणुऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झालेले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 तारापूर, जे की महाराष्ट्र या राज्यामध्ये स्थित आहे. तर आशिया खंडातील आणि भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र हे महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी सुरू झालेले होते. जे की तारापूर हे जे ठिकाण आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर ते पालघर. काय? पालघर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. जे की या ठिकाणी तारापूर हे जे अणुऊर्जा केंद्र आहे पहिलं, तर याची जी सुरुवात होती तर केव्हा झालेली होती? तर ती 1969मध्ये. कशी? सन 1969मध्ये याची सुरुवात झालेली होती. ऑप्शन क्रमांक 1 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 मानवी रक्तातील पांढऱ्या पेशीचेच म्हणजेच WBCचे मुख्य कार्य काय असते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे व जंतूचा नाश करणे. काय आहे? मानवी शरीरातील ज्या पांढऱ्या पेशा असतात त्यालाच पहा आपण WBC असे म्हटले जाते. तर यांचे मुख्य कार्य हे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि जंतूचा नाश करणे आहे. जे की पांढऱ्या रक्तपेशा या शरीराचे रक्षण सैनिकाप्रमाणे करतात. रोगाचे जंतू किंवा बॅक्टेरिया शरीरात प्रवेश केल्यास त्या नष्ट करण्याचे काम या पेशा करतात. ऑप्शन क्रमांक 2 या आपलं प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 पुणे ते मुंबई. तर डेक्कन क्वीन ही भारतातली एक अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक रेल्वे असून ती पहा पुणे आणि मुंबई या दरम्यान धावते. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार हे भारतीय नागरिकांसोबतच परदेशी नागरिकांनाही उपलब्ध आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 कलम 21 ज्यामध्ये प्राण व वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेतील कलम 15, कलम 16, कलम 19 आणि कलम 30 हे जे कलम आहेत तर ते मूलभूत अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत. मात्र कलम 21 हे जे आहे तर हा अधिकार भारतीय आणि तसेच परदेशी नागरिकांना या दोघांनाही लागू होतो. ऑप्शन क्रमांक 3 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणत्या राज्याला भारताचे साखरेचे भांडार शुगर बॉईल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश या राज्याला भारताचे साखरेचे भांडार म्हणून ओळखले जाते. जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाचे उत्पादन होते, ज्यामुळे या राज्याला भारताचे साखरेचे भांडार असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 13 मानवी डोळ्यातील कोणत्या भागावर वस्तूची प्रतिमा तयार होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 नेत्रपटल, यालाच रेटिना असे म्हटले जाते. तर डोळ्यातून प्रकाश किरण प्रवेश केल्यानंतर डोळ्याच्या मागच्या पडद्यावर म्हणजेच नेत्रपटावर वस्तूची उलटी प्रतिमा तयार होते, ज्याचे रूपांतर मज्जातंतूद्वारे मेंदूत सुलट प्रतिमा तयार होते. ऑप्शन क्रमांक 1
या आपलं प्रश्नाचं मग उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी जगप्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, एकशिंगी गेंडा. तर काझीरंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ते आसाम या राज्यामध्ये, कुठे? आसाम या राज्यामध्ये स्थित असून या राज्यात काझीरंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते एकशिंगी म्हणजेच भारतीय गेंडा या दुर्मिळ प्राण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, लोकमान्य टिळक. तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या केसरी आणि मराठा या वृत्तपत्राद्वारे ब्रिटिश सरकाराविरुद्ध तीव्र असंतोष पसरवलेला होता. म्हणूनच व्हॅलेंटाईन चिरोल यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, 1949. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची म्हणजेच RBIची जी स्थापना होती तर ती 1 एप्रिल 1935 मध्ये काय आपली जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी स्थापना होती तर ती 1 एप्रिल 1935 रोजी खाजगी बँक म्हणून झालेली होती. परंतु तिचे जे राष्ट्रीयकरण आहे तर ते 1 जानेवारी 1949 मध्ये करण्यात आलेले होते. ऑप्शन क्रमांक 1 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17, उस्ताद अमजद अली खान हे कोणत्या वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? तर उस्ताद अमजद अली खान हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3, सरोद. काय? सरोद हे वाद्य वाजवण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 18, बोकारो झारखंड येथील लोह पोलाद प्रकल्पासाठी कोणत्या देशाने भारतात सहाय्य केलेले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, रशिया. तर पहा झारखंडमधील बोकारो येथील स्टील प्लांटची जी स्थापना होती तर ती 1965 मध्ये कधी? सन 1965 मध्ये रशियाच्या आर्थिक आणि तांत्रिक सहाय्याने करण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 1 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19, पागे समिती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर पागे ही जी समिती आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3, रोजगार हमी योजना. काय? रोजगार हमी योजना या क्षेत्राशी संबंधित आहे, जे की महाराष्ट्रामध्ये विठ्ठलराव पांगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली होती, ज्यांच्या शिफारसीवरून महाराष्ट्रामध्ये 1972 मध्ये कधी? सन 1972 तर ते सन 1972 ते सन 1973 मध्ये देशातील पहिली रोजगार हमी योजना ही त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 3, पागे ही जी समिती आहे तर ती रोजगार हमी योजना या क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 20, कोणता ग्रंथ हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेला नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, गुलामगिरी. तर पहा गुलामगिरी हा ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेला नाही. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी माझी जन्मठेप, काळे पाणी आणि हिंदुत्व हे जे 3 ग्रंथ आहेत तर ते 3 ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले आहेत. तर गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे तर तो कोणी लिहिलेला आहे? तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे, जे की गुलामगिरी हा जो ग्रंथ होता तर तो 1873 मध्ये कधी? सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 21, आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर आग्रा हे जे शहर आहे तर ते पहा प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 3, यमुना. काय? यमुना या नदीकाठी वसलेले आहे, जे की ऐतिहासिक ताजमहाल असलेले आग्रा हे शहर यमुना या नदीच्या काठावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 22, वनस्पतीमध्ये अन्नपदार्थ व पाण्याचे वहन करण्यासाठी कोणती ऊती म्हणजेच टिशूज कार्य करते?
या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 झायलम आणि फ्लोएम. तर पहा वनस्पतीमध्ये मुळांकडून पाणी आणि खनिजे पानापर्यंत पोहोचण्याचे जे काम आहे तर ते झायलम करते आणि पानांनी तयार केलेले जे अन्न आहे तर ते इतर भागापर्यंत पोहोचण्याचे जे काम करते तर ते कोण करते तर ते फ्लोएम करते किंवा पाहते. ऑप्शन क्रमांक 1 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश किंवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पश्चिम बंगाल. तर जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आणि सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे पहा पश्चिम बंगाल राज्यामध्ये व बंगालमध्ये पसरलेलं आहे, जे की रॉयल्स बंगाल टायगरासाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 2 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 सन 1918 खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू झाली. खेडा हा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा गुजरात. तर परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारण्यात येतो की खेडा या जिल्ह्यामध्ये साराबंदीची चळवळ ही केव्हा सुरू झालेली होती, म्हणजेच कोणत्या वर्षी सुरू झालेली होती? तर कोणत्या वर्षी सुरू झालेली होती तर ती सन 1918 सुरू झालेली होती. तर खेडा हा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे. तर खेडा जिल्हा गुजरात या राज्यामध्ये स्थित असून या ठिकाणी महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शेतसारा न भरण्याची म्हणजेच साराबंदीची चळवळ ही या ठिकाणी चालवलेली होती. ऑप्शन क्रमांक 1 या आपलं प्रश्नाचं मग उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही महाराष्ट्राला लागून नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 बिहार. तर बिहार या राज्याची सीमा ही महाराष्ट्राला लागून नाही. तर महाराष्ट्राच्या सीमेस लागून एकूण 6 राज्य आहेत. तर ते 6 राज्य कोणकोणते आहेत तर ते पाहूया. तर पहा पहिलं आहे राज्य गोवा, दुसरं आहे पहा कर्नाटक हे राज्य, तिसरं आहे पहा तेलंगणा हे राज्य, तिसरं कोणतं आहे तेलंगणा हे राज्य, चौथं आहे पहा छत्तीसगड हे राज्य, पाचवं आहे पहा मध्य प्रदेश हे राज्य आणि 6वं कोणतं आहे तर ते गुजरात हे राज्य. असे 6 राज्य लागून आपल्या महाराष्ट्राच्या सीमेस आहेत. प्रश्न क्रमांक 26 अडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशातील हुकुमशहा होता? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा जर्मन. तर अडॉल्फ हिटलर हा नाझी पक्षाचा नेता होता आणि तो जर्मनीचा हुकुमशहा होता, ज्याच्यामुळे दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलेले होते. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतीय नियोजन आयोगाची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 1950. तर भारतामध्ये आर्थिक विकासाचे नियोजन करण्यासाठी 15 मार्च 1950 केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ठरावाद्वारे नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. तर नियोजन आयोगाचे दुसरे नवीन नाव काय आहे तर ते नीती आयोग. काय नीती आयोग असे नाव आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28 दादोजी कोंडदेव पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर दादोजी कोंडदेव हा जो पुरस्कार आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 क्रीडा. काय क्रीडा या क्षेत्रामध्ये दिला जातो. तर उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे दादोजी कोंडदेव पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जातो. प्रश्न क्रमांक 29 भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे जोडण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 42वी घटनादुरुस्ती. तर पहा 1976 कधी सन 1976 42व्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि अखंडता हे शब्द जोडण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधी सुरू झालेली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 2007. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तंटामुक्त गाव ही जी मोहीम आहे तर ते 2007 सुरू झालेली होती.